नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनल म्हणजेच आपल्या योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। या लोकप्रिय यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर फक्त सबस्क्राईब करा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो नवा हप्ता आहे तो नवा हप्ता नेमका कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहूयात। मित्रांनो मंडळी, या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका। चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करतोय। अगोदर या 8वा हप्ता जो आहे तो किती जणांना मिळाला या संदर्भात आपण माहिती पाहूयात। पहा, आपण जर पाहिलं तर जवळपास शेतकऱ्यांना जो 8वा हप्ता होता तो 8व्या हप्त्याचे जे काही शेतकरी लाभार्थी आहेत ते 90 लाख आसपास आहेत आणि 8वा हप्ता जो आहे ते 54,000 कोटी रुपये जमा करण्यात असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेली होती की 8व्या हप्त्यासाठी एवढी रक्कम लागलेली होती। त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर जो नवा हप्ता आहे तो नवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्याच अनुषंगाने 90 लाख शेतकरी बांधव यासाठी पण पात्र असणार आहेत। त्या शेतकरी बांधवांना जो 8वा हप्ता आहे, 8वा हप्ता आला का नाही तुम्ही एकदा लक्षात घ्या। जर आला असेल तर 9वा हप्ता जे आहे ते तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, 9वा हप्ता। आणि हा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। 9वा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार तर हा जो 9वा हप्ता आहे, ज्या शेतकऱ्यांना जो PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना हा पण हप्ता मिळणार आहे। 9वा हप्ता 8वा हप्ता मिळाला असेल तर 9वा हप्ता PM किसान योजनेचे रेग्युलर हप्ते मिळत असतील तर निश्चितच तुम्हाला हा 9वा हप्ता मिळणार आहे।